एक उत्साह असायला पाहिजे. पास्टर मला म्हणत होते की आज कमीच लोक असतात. मी त्यांना म्हटलं एक मनुष्य 1000 बरोबर आहे. हालेलुया. आज जितकेही इथं उपस्थित आहेत, मी ही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करेन. मला मराठी अडकते आजकाल माझी, तरी मी प्रयत्न करणार आहे, कारण माझी मातृभाषा मराठी आहे, तर मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करेन. हालेलुया. उंच आवाजात आपण म्हणूया हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. मी जम्मू काश्मीरमध्ये 2011च्या दरम्यान मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो होतो. आणि ज्यावेळेस मी तिथं गेलो, आज मी काही गोष्टी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या शेअर करणार आहेत, कारण तुम्ही उत्साहित व्हाल त्या गोष्टी ऐकून. हालेलुया. मला खूप त्रास झाला त्या ठिकाणी. सुरुवातीला ज्यावेळेस गेलो, तिथली भाषा फार वेगळी होती. तिथली भाषा पंजाबी, डोगरी, काश्मीरी. जर काश्मीरी लँग्वेज तुम्ही जर ऐकली तर तुम्ही म्हणताल हे माझ्या डोक्यावरनं चाललेली आहे. परंतु पंजाबी आणि डोगरी तुम्ही थोडी बहुत समजू शकाल. परंतु काश्मीरी सगळ्या गोष्टीमध्ये आव शू 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 शा शा काय असतं काय माहिती, काहीच कळत नाही. परंतु त्या ठिकाणी मी राहिलो, काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये राहिलो. आणि सेवेला ज्यावेळेस आरंभ केला त्यावेळेस खूप चढ उतार माझ्या आयुष्यामध्ये आले. कधी मंडळी 20 होती, 40 झाली, कधी 30 झाली, कधी 20 झाली, कधी 10 राहिले, एक काळ असा आला 12 राहिले. मी परमेश्वराला हे म्हणत होतो की परमेश्वरा, तू मला जर सेवेसाठी आणलेला आहेस आणि जर तू मला यूज करू इच्छितो, तू माझ्याद्वारे तुझी सेवा घेऊ इच्छितो, तर मी एक तुझं उपयोगी पात्र बनण्यासाठी तयार आहे. तू मला यूज कर. आणि मागील 4-5 वर्ष 2011मध्ये गेलतो, परंतु आज 2019-20 पासून परमेश्वरासमोर असा एक दिवस मी रडलो आणि पाहिलं की माझ्याकडे मंडळी काहीच नाही आहे. 12-13 लोक, कधी 8 लोक येऊ लागले, कधी 7 होऊ लागले. परंतु मी तरी पण तसाच प्रार्थना करत राहिलो. एका ठिकाणी नवीन सुरुवात केली, तो एरिया सोडून दिला. कशा पद्धतीने ते सांगायला जर वेळ लावला तर खूप वेळ लागेल. परंतु तो एरिया सोडला आणि दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी आलो. त्या ठिकाणी एक परिवारामध्ये मी पुन्हा संडेला चर्च लावायला सुरुवात केली. त्या परिवारामध्ये 3 लोक होते. अजून 2-4 परिवार इकडनं तिकडनं, त्या एक परिवारातून 1-2 असे व्यक्ती यायचे. 8 लोक आम्ही तिथं जमू लागलो आणि सेवेला मी पुन्हा तिथं सुरुवात केली. आणि ज्यावेळेस तिथं त्या ठिकाणी मी सुरुवात केली, हळूहळू परमेश्वर त्या ठिकाणी वाढ करू लागला. 40 लोक झाले, 50 लोक झाले. आता मी खूप आनंदी झालो. देवा, सेवा वाढत आहे. आमीन. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर असं झालं, 25 लोकच राहिले. हालेलुया. मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. 25 लोक राहिल्यानंतर मी पुन्हा म्हटलं, देवा हे काय? पुन्हा 25 लोक, बाकी लोक गेले, सोडून गेले. खूप परेशान झालो. हळूहळू पुन्हा देवाच्या सानिध्यात गेलो. देवाला सांगू लागलो, देवा तू माझा उपयोग कर. मला असं छोटं नाही राहायचंय, मला मोठी सेवा करायची, मला मोठी मंडळी पाहिजे आणि मला तुझ्या नावासाठी मला तू यूज कर आणि माझ्याद्वारे तुला महिमा मिळावी. हे मी नेहमी परमेश्वराला सांगायचो की माझ्याद्वारे तुझ्या नावाला महिमा मिळावी, असं कर प्रभू. आणि मग मी पंजाबमध्ये जवळ असल्यामुळं, जम्मू काश्मीर आणि पंजाब फार जवळ आहे असल्यामुळं, मी अंकुर नरूला, असे सुखपाल राणा, भजनदर सिंग, असे मोठे मोठे सेवकांना ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस माझं मन कुठेतरी दुःखी व्हायचं की प्रभू हे काय, मी 25-30 लोक ह्यांच्याकडे, ह्यांची जेवढी क्वायर टीम आहे त्याच्यापेक्षा पण माझ्याकडे कमी लोक आहे, असं मी लिटरली परमेश्वराला बोलायचो. ज्यावेळेस त्यांची क्वायर टीम बघायचो, स्टेजवर 50-60 लोक क्वायरमध्ये असायचे, मी परमेश्वराला म्हणायचो, परमेश्वरा माझ्या मंडळीमध्ये एवढे लोक नाहीत जेवढे त्यांच्या क्वायर टीममध्ये आहेत. परमेश्वरा तू कार्य कर. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, हळूहळू हळूहळू परमेश्वराने जे वाढवलं, आज मी नाही तर तुमचे पास्टरच तुम्हाला साक्ष देतील की आज माझ्याकडे जर अगर मी मीटिंग करतो तर करीबन 400-500 लोक एकत्र येतात. हालेलुया. आणि ज्यावेळेस हे लोक सुरुवातीला येऊ लागले, 100 लोक झाले, 80 लोक झाले, मला देवाला मी प्रत्येक वेळेस
प्रार्थना करायचो आणि देवाला सांगायचो, देवा मला डिवाइन हेल्पर पाहिजेत. ज्यावेळेस चर्चची सुरुवात झाली, ज्यावेळेस 50 लोक झाले, 60 लोक झाले, त्यावेळेस माझ्याकडे लोक नव्हते. चर्च माझ्याकडे बिल्डिंग आहे, चर्च माझं स्वतःचं परमेश्वरांनी मला दिलं. 1000 स्क्वेअर फूटमध्ये चर्च बांधलं गेलं, लोक 50-60, परंतु त्याच्यामध्ये डिवाइन हेल्पर माझ्याकडे नव्हते, यूथ माझ्याकडे नव्हतं, काही नव्हतं. आणि त्याच्यामुळे रोज संडेला सकाळी ज्यावेळेस 10 वाजता चर्च सर्व्हिस सुरू व्हायची, त्यावेळेस मी एकटाच यायचो, माझी पत्नी यायची, आम्ही झाडू लावायचो, पोछा लावायचो आणि तिथं सर्व साफसुथरं करायचो. सर्व सिस्टम वगैरे जेवढं पण चर्चचं काम आहे ते मी आणि माझी पत्नी करायचो. आणि त्याच्यानंतर आम्ही जायचो आणि रेडी होऊन बरोबर 10 वाजता चर्च सुरू होणार आहे, आम्ही दोघेही 10 वाजता चर्चमध्ये असायचो आणि मग लोकांची वाट बघत बसायचो. मग लोक हळूहळू येणार. पहिले कोण जायचे? पास्टर आणि पास्टरची पत्नी. लोक हळूहळू येणार. आपल्या मर्जीचे मालिक असतात आहे ना, कोणी त्यांना सांगू शकत नाही की 10 वाजता चर्च आहे, तुमचं किती वाजता असतं? 6ला. त्याच्यामुळं ऐका, 6 वाजता चर्च असतं, 6 वाजताच्या 5 मिनिट अगोदर या, परमेश्वराजवळ प्रार्थना करा, आपल्या पालकासाठी प्रार्थना करा, आपल्या चर्चसाठी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करायला सुरुवात करताल, मी खरंच तुम्हाला सांगू इच्छितो, जे मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतला, परमेश्वर तुमच्या चर्चला, तुमच्या पालकाला आणि या जागेला वाढवायला सुरुवात करेल येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस हे सर्व होत होतं, मला कोणीच सहायता करत नव्हतं. लोक यायचे, आपलं काम करायचे, निघून जायचे. एक दिवस असा आला, एक मनुष्य माझ्या चर्चमध्ये आला. त्याच्यानंतर हळूहळू टीम येऊ लागली, लोक येऊ लागले, यूथ येऊ लागले, परमेश्वर लोकांना पाठवू लागला. आणि आज तुमचे पास्टर तिथं आलेले आहेत, त्यांनी पाहिलं मी चर्चमधल्या एक तुकडाही उचलत नाही काही. आणि मी माझी प्रार्थना करतो, वरती असतो, सर्व यूथ चर्चचं काम करतं, सर्व काही पाळक लोक येण्या अगोदर सर्व ते तयारी करून ठेवतात. आज परमेश्वराने मला असे डिवाइन हेल्पर दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस ते डिवाइन हेल्पर चर्चमध्ये आले, तुम्ही देखील आपल्या पाळकासाठी एक डिवाइन हेल्पर आहात. मग आमचं चर्च वाढू लागलं, लोक वाढू लागले, पण जागा कमी पडू लागली. आणि ज्यावेळेस जागा कमी पडू लागली, मी असा विचार केला की आपण काय करूया, जिथं माझी गाडी पार्क असते त्या ठिकाणी आपण चर्च वाढूया, भिंत तोडूया आणि चर्च वाढू द्या. तर चर्च वाढवण्यासाठी मी मंडळीला उत्साहित केलं की तुम्ही आपला हात पुढे करा, उत्तम बीज, एक पैशारूपी जे पण तुम्ही देऊ शकता उत्तम, ते चर्चसाठी द्या, ताकी आपण चर्च वाढवूया. आणि लोकांनी आपला पैसे द्यायला सुरुवात केली, आपली भेट द्यायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते पैसे एकत्र होत होते, त्यावेळेस सगळ्यात मोठा एक प्रश्न होता आमच्यासाठी. आमचं चर्च असंच गल्लीमध्ये जसं इथं आहे तसं आहे, रोड आहे, रोडला लागून आमचं चर्च आहे. आमच्याकडे पार्किंग नव्हती. लोक सगळे येतात, गाड्यांवर यायचे, 4 व्हीलर 2 व्हीलर, तर पूर्ण गल्ली आमची जाम होत होती. त्यामुळे लोक भांडायला येऊ लागले, पास्टर तुम्हाला समजत नाही का, हा रोड जाण्याचा आहे, तुम्ही इथं कशा गाड्या लावता, इथनं गाड्या लागल्या नाही पाहिजे. एक दिवस एका ट्रॅक्टरवाल्याने गाडीला एकाच विश्वासीच्या गाडीलाच ठोकलं, आम्हाला अद्दल घडवण्यासाठी. अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि असं होत असताना एक स्त्री माझ्याकडे आली, जी नेहमी प्रार्थनेमध्ये असते, चर्चसाठी प्रार्थना करते, माझ्यासाठी प्रार्थना करतात. असे ते लोक आले, त्यांनी मला एक 10,000 ऑफरिंग दिलं, पास्टर हे चर्च वाढवायला आले. परंतु आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, पास्टर का नाही आपण आपली जागा घ्यावी, ही शेजारी 2 गुंठे जागा, 2000 स्क्वेअर फूट जागा आहे, का नाही आपण ही जागा घ्यावी, आपण ही जागा घ्यावी, यासाठी आपण विचार करायला पाहिजे. चर्च वाढवणं गरजेचं आहे आपल्याला, परंतु ते नंतर वाढू. जागा घेतली तर आपल्याकडे पुष्कळ जागा राहील. म्हटलं सिस्टर हा विचार मी केला नाही, अजून विचार मनामध्ये आहे पण अजून विचार नाही केला, कारण माझ्या जे खिशामध्ये पैसे नाही आहेत. भले मी दिसायला बाजीराव दिसतो, पण माझ्या खिशामध्ये दाना नाहीये. हालेलुया. सिस्टर म्हटल्या, बाळक साहेब तुम्ही फक्त तयारी करा, तुम्ही कुठूनही आपण काही करू, पण ही जागा आपण घेऊ. त्यांच्या त्या शब्दाने मला खूप उत्साह मिळाला आणि आम्ही 21 दिवसाची उपवास प्रार्थना ठेवली चर्चमध्ये. आज तुमच्या चर्चमध्ये 3 दिवसाची फास्टिंग प्रेयर आहे. तुम्ही सिरियस व्हावं. उपवास आणि प्रार्थना तुमच्या आयुष्यामध्ये का गरजेचे?
आणि उपवास आणि प्रार्थनेने तुमच्या आयुष्यामध्ये, चर्चमध्ये, तुमच्या सेवकाच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्या 21 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरमध्ये डेली रोज माझे जेवढी यूथ आहे त्यांनी उपवास केला, टीमच्या लोकांनी उपवास केला, जे लिडरशिपमध्ये आहे त्या लोकांनी उपवास केले, आणि रोज चर्चमध्ये संध्याकाळी यायचे आणि रोज प्रार्थना होऊ लागली. चर्चने एक दर्शन घेतलं. ते दर्शन ह्या प्रकारे होतं की ज्या प्रकारे पंजाबमध्ये काम होत आहेत, परमेश्वरात जम्मूमध्ये पण तू काम कर. आणि जसं पंजाबमध्ये एक मोठी मंडळी लोकांपाशी आहेत, तशी मंडळी जम्मूमध्ये पण असावी आणि पहिले आम्ही असावेत. हालेलुया. हे दर्शन घेऊन आम्ही 21 दिवसाची प्रार्थना करू लागलो. आणि प्रार्थना करत असताना त्या जागेचा विषय जो चालला होता त्या विषयासाठी आम्ही प्रार्थना करत राहिलो. त्या जागेच्या मालकाला मी शोधण्याचा प्रयत्न केला, तो सापडला नाही. कोणी त्याच्याविषयी आम्हाला माहिती देत नव्हतं, कारण ते लोकांना असं वाटायचं की चर्च आहे, जागा यांना न मिळावी अशी योजना लोकांची होती, आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणीच मदत करत नव्हतं. एक दिवस ज्यावेळेस 21 दिवस पूर्ण होणार होते उपवास प्रार्थनेचे, आम्ही लगातार प्रार्थना करत होतो. आणि त्या दिवशी संडे होता, ज्या दिवशी आमचे उपवास प्रार्थना एंड होणार होते 21 दिवसाचे. आणि संडेला आम्ही प्रार्थना करत होतो. चर्चमध्ये मंडळी आली आहे, आराधना चालू आहे, आणि तो जागेचा मालक स्वतःहून त्या ठिकाणी आला आणि त्या जागेमध्ये खड्डा होता म्हणून त्याला माती टाकून बुजवत होता. आणि तो तिथं दिवसभर थांबला. आणि ज्यावेळेस चर्च संपलं त्यावेळेस मी बाहेर काही कामानिमित्त गेलो. ज्यावेळेस वापस आलो त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं, पास्टर आपको ये जमीन लेनी है? ये मेरी जमीन है, मैं इसका मालिक हूँ. हालेलुया. मतलब मुझे लेनी तो है, लेकिन आप बताओ इसके कितने पैसे, क्योंकि पैसे बोलना बहुत ज़रूरी है. तो म्हटला आमच्या इकडे मरलाच्या हिशोबाने जमीन दिली जाते. तो म्हटला की एक मरला 3 लाख रुपये. मी म्हटलं 3 लाख, त्या हिशोबाने ती 7 मरले आहे. 7 मरले म्हणजे 3 लाखांनी किती झाले? 18 लाख रुपये. म्हटलं 18 लाख भाऊ, म्हटलं माझ्याकडे काय पैसे नाही आहेत आणि मी काय एवढे पैसे देऊ शकत नाही. तुला जर जमीन द्यायची आहे तर तू जे इथं जेनून तू ज्या रेटमध्ये देऊ इच्छितो तो रेट सांग मला. त्याने सांगितलं. शेवटी माझ्या संग बसला, बोलला आणि म्हटलं मी 2 लाख रुपयाच्या हिशोबाने देईल, म्हणजे 14 लाख रुपये मी तुमच्याकडनं घेईन. मी म्हटलं ठीक आहे प्रभू, यांनी 4 लाख रुपये कमी केले, ठीक आहे, मी 14 लाख रुपये द्यायला तुला तयार आहे. आणि माझ्या खिशात काहीच पैसे नाही. मी त्याला म्हटलं उद्या संध्याकाळी आणि माझ्याकडनं टोकन मनी घेऊन जा. तो आला. मी त्याला इकडनं तिकडनं करून 50,000 रुपये कशी तरी त्याला दिले मी. आणि मी त्याला म्हटलं, तो म्हटला मला जर तुम्हाला ही लँड घ्यायची आहे तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी पैसे देऊन ॲग्रीमेंट करावं लागेल माझ्याबरोबर. मी म्हटलं ठीक आहे, तुला 5 लाख रुपये आम्ही देतो. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 21 दिवसाच्या प्रार्थने, उपवास प्रार्थनेमुळं तो मनुष्य माझ्याजवळ स्वतःहून आला. आणि येत्या ज्या संडेला मी त्याला बोललो होतो आणि येत्या सोमवारी आम्ही त्याला 5 लाख रुपये दिले आणि त्या जागेचं आम्ही ॲग्रीमेंट केलं येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या पुढे प्रश्न असा आहे की मी 9 लाख रुपये राहिलेले त्याला कसे द्यावेत, आणि माझा विश्वास आहे परमेश्वर तेही मला देणार आहे. हालेलुया. एक माझे खूप विश्वासू व्यक्ती आहे चर्चमध्ये, ते मला म्हटले की पास्टर मी तुम्हाला 6 लाख रुपये देतो, आणि अजून राहिलेले 3 लाख रुपये देवाने त्याचाही माझ्याजवळ आत्ताच बंदोबस्त करून दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्याजवळ ते पैसे पूर्ण झालेले आहेत. हालेलुया. मी आता फक्त वाट पाहतोय की 15 तारखे ज्यावेळेस मी इथनं जाईल त्यावेळेस मी त्या माणसाला बोलून ती जागा आपल्या नावावर करून घेईल. हालेलुया. परमेश्वर उत्तम काम करतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाला हे सर्व जे सांगितलं ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की तुम्ही तुमच्या पाळखाबरोबर डिवाइन हेल्पर बनून उभं राहा, एकीने उभं राहा, एक मनाने उभे राहा. पहा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कसं काम करतो. माझे लोक एक मनाने, एक चित्ताने, एक विचाराने एकत्र येत होते. 21 दिवस उपवास प्रार्थना करत होते. ज्या गोष्टी आम्हाला असंभव वाटत होत्या, 14 लाख रुपये एकत्र करणं हे आमच्यासाठी कठीण होतं, पण परमेश्वराने पाहिलं की हे लोक रोज येतात आणि माझ्या पुढे येऊन उपवास आणि प्रार्थना करतात. माझ्याला रोज सांगतात, रोज मला बोलतात की प्रभू तू माझ्यासाठी काम कर. आणि परमेश्वराने आमच्या एकजुटीचं आम्हाला हे उत्तर दिलं की हे लोक एक मनाने, एक चित्ताने प्रार्थना करणारे लोक आहेत, हे एकत्र राहणारे लोक आहेत. परमेश्वराने ज्यावेळेस हे पाहिलं, परमेश्वराने स्वर्ग उघडला आणि आमची सर्व जरूरत त्यांनी पूर्ण केली येशूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे,
एकत्र राहण्याची गरज आहे. तुम्हाला एक मन एक चित्त व्हावं लागेल. उपवास आणि प्रार्थना करणं आम्ही असंच खूप मजाकवारी नेतो, पण जर ज्यावेळेस तुम्ही सिरियस व्हाल, ज्या दिवशी तुम्ही सिरियस व्हाल त्यावेळेस परमेश्वर तुमच्याद्वारे काम करायला सुरुवात करेल. मी नेहमी माझ्या मंडळीला सांगतो, एक व्यक्ती प्रार्थना करतो, अगर 10 मिनिटं केली तर तो दिवसाला 10 मिनिटं प्रार्थना करतो. पण 100 व्यक्तीने 10 मिनिटं प्रार्थना केली तर ती किती होईल? हालेलुया, हालेलुया. का नाही देव तुमची प्रार्थना ऐकणार? का नाही परमेश्वर काम करणार? जो परमेश्वर अंधों को दिखाता है, लंगड़ों को चलाता है, बहरों को सुनाता है, जो परमेश्वर मुर्दों को जिंदा करता है, वो परमेश्वर असंभव कामों को भी संभव करता है यीशु के नाम से. हालेलुया. तुम्हाला एकत्र राहण्याची गरज आहे. एक आंटी होती आणि एका ठिकाणी काम लागलं होतं. ते रोडचं काम चालू होतं. त्या रोडचं काम चालू असताना त्या ठिकाणी 2 व्यक्ती काम करत होते. एक व्यक्ती खड्डा करत होता आणि दुसरा व्यक्ती तो खड्डा बुजवत होता. सगळे माझ्या बरोबर आहेत? हालेलुया, हालेलुया. एक व्यक्ती खड्डा करत होता, एक व्यक्ती खड्डा बुजवत होता. आणि आंटी बाहेर आली आणि ती बघितली काय चाललंय. हे रोडच्या साईडला जी गल्ली आमच्या त्या रोडच्या साईडला ते खड्डा करत आहे एक जण त्याच्यात माती टाकत आहे. हे काय प्रकरण चालू आहे? ती खूप चिडली आणि खूप चिडून म्हटली, ए भैया ये क्या कर रहा है? तो म्हटला, हम हमारा काम कर रहे हैं. इसका काम है, मेरा काम है गड्ढा करना, इसका काम है गड्ढा बुझाना. हमें जो काम मिला है वो हम कर रहे हैं. लेकिन आंटी बात ऐसी है कि कल जब हम काम कर रहे थे हम 3 लोग थे यहां पर, और ये मेरा काम है गड्ढा करना, इस बंदे का काम है गड्ढा बुझाना, और जो तीसरा बंदा जो आज छुट्टी पर है उसका काम है इसके अंदर तारे डालना. आज वो बंदा छुट्टी पर है, अगर वो यहां पर काम करने नहीं आया है, इसका काम ये कर रहा है, मेरा काम मैं कर रहा हूं, उसका काम हम क्यों करें? सगळे माझ्या बरोबर आहेत? समजले तुम्ही? मुझे जो काम मिला है मैं कर रहा हूं, इसको जो काम मिला ये कर रहा है, लेकिन वो जो तीसरा बंदा है जो आया नहीं उसका काम हम क्यों करें? आज मंडळीमध्ये पण असंच झालेलं आहे. मला जे काम आहे ते मी करतो, त्याचं काम तो करत आहे. तार टाकणारा आलेला नाहीये, त्याचं काम मी कशाला करू? हालेलुया. आज तुम्हाला युनिटी मध्ये राहायला शिकणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही युनिटी मध्ये राहता त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे मोठे मोठे काम होताना स्वतःच्या डोळ्याने पाहता येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुम्हाला एक मन एक चित्त, तुम्हाला एक विचाराचे व्हावं लागेल, तुम्हाला एक दर्शन घेऊन चालावं लागेल. तुम्हाला तुमची भूमी एक असायला पाहिजे. तुमच्या पाळकाचं दर्शन तुमचं दर्शन असलं पाहिजे, तुमच्या पाळकाची भूमी तुमची भूमी असली पाहिजे. ज्यावेळेस तुमचं दर्शन आणि तुमची भूमी एक होईल आणि त्याच चित्ताने ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरापाशी जाताल आणि तुमच्यामध्ये युनिटी असेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो परमेश्वर तुमच्याद्वारे मोठे मोठे काम करायला सुरुवात करेल. या वडगाव शेरीमध्ये तुमच्या चर्चचं नाव उंच असेल येशूच्या नावामध्ये. या चर्चद्वारे, या मंदिराद्वारे, तुमच्या पाळकाद्वारे परमेश्वराच्या नावाला महिमा मिळणार आहे. तुम्ही त्याचे भागीदार असणार आहात येशूच्या नावामध्ये. त्यासाठी तुम्हाला युनिटीमध्ये यावं लागेल. अय्या या आपण एक वचन वाचूया. उत्पत्ती याचा 11वा अध्याय आणि त्याचे एक वचनापासून आपण पुढे वाचूया. कोण वाचेल? सर्व एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले आणि तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, चला आपण विटा करू, पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानव पुत्र नगर व बुरुज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे. ही त्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. हालेलुया. या वचनामध्ये शेवटी जे वचन आपण वाचलं, परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत,
यांची सर्वांची भाषाही एक आहे आणि ह्या ज्या कृत्याची सुरुवात यांनी केलेली आहे आणि हे जे काही करण्याचे योजना करत आहेत ते करणे यांना अशक्य होणार नाही, असंभव होणार नाही. हिंदीमध्ये खूप छान लिहिलेलं आहे, ये जो कर रहे हैं इनसे ये सारी चीजें करना कुछ भी असंभव नहीं होगा. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे हे लोक काय करत आहेत? हे परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध कार्य करत आहेत. देवाने एक आशीर्वाद दिला आदामाला, जाओ फुलो फुलो और पृथ्वी में भर जाओ. मला हिंदी मराठी सांगणं येणार नाही. आणि पृथ्वी व्यापून टाका. हालेलुया. पृथ्वी व्यापून टाका. हा आशीर्वाद देवाने त्यांना दिलेला आहे, आदम आणि हवाला. आणि हे लोक ज्या वेळेस या ठिकाणी एकत्र होते, यांची इच्छा काय आहे? हे का ते नगर बांधत आहेत? हे का तिथं बुरुज बांधत आहे? यांची इच्छा आहे की आपल्याला आपली बोली एक आहे, आपली भाषा एक आहे, तर आपण आपल्यासाठी एक नगर बनवूया आणि त्या नगरमध्ये आपण राहूया, ताकी आपली पांगापांग होणार नाही, आपण एकाच ठिकाणी राहू. आणि त्यांनी इटा बनवल्या, इटा भाजून पक्क्या केल्या आणि डांबर लावून त्यांना ते मोठा ते एक नगर बनवू लागले आणि एक मोठा गगनचुंबी बुरुज त्यांनी बनवायला सुरुवात केला. ज्यावेळेस ते बुरुज बनवू लागले, पुढे वचनामध्ये लिहिले, तेव्हा परमेश्वर म्हणाला, चला आपण जाऊन पाहूया की मनुष्य काय करत आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वरांनी पाहिलं, त्यावेळेस परमेश्वर त्यांच्याविषयी एक साक्ष देत आहे. ही एक साक्ष परमेश्वर त्या ठिकाणी देत आहे. परमेश्वर त्या ठिकाणी त्या लोकांची एक साक्ष देत आहे की हे लोक काय आहेत? एक आहेत. यांची भाषा एक आहे. या लोकांमध्ये कुठलेही मतभेद नाहीयेत. या लोकांमध्ये कुठलीच भांडणं नाहीयेत. या लोकांना एकमेकांविषयी प्रेम आहे आणि यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे असे वादविवाद नाहीयेत. हे लोक एक युनिटीमध्ये आहेत आणि हे जे लोक जेही करत आहेत, हे करणं यांना कुठल्याही प्रकारचं काम करणं असंभव होणार नाही, अशक्य होणार नाही. कारण यांची भाषा, यांची बोली, यांचे विचार, यांचं मन एक आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. परमेश्वर स्वतः त्यांची साक्ष देत आहे. आज आम्हाला परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या मंदिरासाठी, परमेश्वराच्या दासासाठी आपल्याला झटायची गरज आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का? परमेश्वराचा सेवक जो आहे तो एक दर्शन घेऊन चालतो, एक आपल्यापुढे एक विजन घेऊन चालतो आणि मंडळीचं विजन काहीतरी वेगळंच असतं. कधी कधी पाळकावर बोट उचलणं पण फार आसान असतं. एक दिवस माझ्या बाबतीत असं झालं, माझ्या एक व्यक्ती पास्टर आमचे हमारे घर पे ही नहीं आते, प्रेयर करने ही नहीं आते. ज्यावेळेस मंडळीमध्ये नवीन नवीन लोक येऊ लागले, ज्या लोकांमध्ये टॅलेंट होता त्यांना मी पुढं केलं. जे लोक जुने असून पण त्यांच्यामध्ये टॅलेंट नव्हता त्यांना खाली बसवलं. लगेच ढोलक मीटिंग सुरू झाली साईडला. पास्टर तर जुन्या लोकांना मागं करतोय, नवीन लोकांना स्टेजवर नेतोय. मतभेद चर्चमध्ये, मतभेद चर्चमध्ये, युनिटी नाहीये. चर्चमध्ये तुमचं मन एकवट झालेलं नाहीये. आपल्या पाळकाविषयी तुमचं प्रेम, आपल्या पाळकाच्या व्हिजनशी तुमचं व्हिजन जुडलेलं नाहीये. तुमच्या पाळकाचं जे दर्शन आहे ते तुमचं दर्शन नाहीये. तुमच्या पाळकाचं दर्शन आहे या वडगाव शहरीमध्ये एक परमेश्वराची महिमा करायला, परमेश्वर त्यांना यूज करावं, ते मोठी मंडळी या ठिकाणी असावी, परमेश्वराची महिमा व्हावी. पण माझं दर्शन आहे की माझीच महिमा व्हावी. हालेलुया. माझं आणि त्यांचं दर्शन काहीतरी वेगळंच चालू आहे. तुमचं दर्शन एक व्हायला पाहिजे, तुमची भूमी एक असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस तुमचं दर्शन एक होईल, ज्यावेळेस तुमची भूमी एक होईल, ज्यावेळेस तुम्ही एक मनाचे व्हाल, ज्यावेळेस तुम्ही एकत्र यायला शिकाल, ज्यावेळेस तुम्ही एक चित्ताने प्रार्थना करायला शिकाल, ज्यावेळेस तुम्ही एक मनाने उपवास करायला सुरुवात करताल, त्यावेळेस परमेश्वर स्वर्गातून उतरून येईल आणि म्हणेल, यांची प्रार्थना ऐकायला मी तयार आहे. कारण हे लोक जे मागत आहे यांच्यासाठी हे होणं अशक्य नाही आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. युनिटीचं महत्व समजलं तुम्हाला? नाहीतर बऱ्याच वेळा काय माहिती आहे का, की मी माझ्या पद्धतीने जीवन जगतोय, मला काय घेणं देणं पडलंय. मी टाळ्या वाजवतो, मी संडेला येतो, मी माझं ऑफरिंग देतो, मी सर्व मला जे सांगितले ते करतो, बाकीशी मला काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला एक मनाचे, एक विचाराचे, एक चित्ताचे व्हावं लागेल. जर आमच्यामध्ये युनिटी नाहीये तर आम्ही कधीच देवाचं मोठं काम नाही पाहू शकत. तुम्हाला एक मनाने, एक चित्ताने, एक विचाराने एकत्र यावं लागेल, एकत्र राहावं लागेल. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मंडळी एकत्र राहत नाही.
एक सिस्टर होती माझ्या चर्चमध्ये, ती सिस्टर मला आली आणि म्हटली, पास्टर जी मैं चर्च में नहीं आऊंगी अगले संडे से. मैं म्हटलं क्या हुआ बहन जी, क्यों नहीं आओगे चर्च में, आपने कोई बात हो गई? मैंने नहीं, मैं अभी चर्च में नहीं आऊंगी अगले संडे से. बहन जी बताइए क्या हुआ? वो जो सिस्टर है ना, वो इस चर्च में आती है, मुझे उसकी शक्ल पसंद नहीं है, अगर वो आएगी तो मैं चर्च में नहीं आऊंगी. मैंने म्हटलं बहन जी वो आएगी, आपको नहीं आना, गुड बाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजले? तुम्ही समजत आहात? तुमचं मन एक असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता, मी जो अनुभव घेतला, माझ्या मंडळीने जो अनुभव घेतला, तो तुम्ही घ्यायला तयार व्हा. हालेलुया. आपण जर मत्ती कृष्णवर्तमानात गेलो, त्याचा 12 अध्याय आणि 25 वचन आपण वाचूया. 12:25. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेलं प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. आपसात फूट पडलेलं नगर किंवा घर टिकणार नाही. हिंदी मध्ये लिहिले, जिस राज्य में फूट हो राज्य बना नहीं रहेगा. जिस नगर में, जिस घर में फूट हो वो बना नहीं रहेगा. मंडळीमध्ये ऐक्य असणं फार गरजेचं आहे. मी विचार करत नाही, परंतु बऱ्याच वेळा बरेच काही थॉट माझ्या मनामध्ये परमेश्वर टाकतो. येशू ख्रिस्त पण आपल्या परिवाराला फार किंमत देत होता. त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, त्यावेळेस आपल्या आईचं ओझं पण आपल्या शिष्याला दिलं. त्याने म्हटलं, ही पहा तुझी आई आणि हे पहा तुझा हा पुत्र. हालेलुया. एकत्र राहणं परमेश्वर आपल्याला शिकवतो. कितनी भली और मनोहर बात है कि भाई लोग आपस में मिले रहे. एकत्र राहणं. जर आपल्यामध्ये फुटी आहेत, जर आपल्यामध्ये मतभेद आहे, आपल्यामध्येच भांडणं आहेत, तर कसं देवाला तुम्ही प्रसन्न करू शकतो आपण देवाला प्रसन्न? जर माझ्या मनामध्ये तुमच्या मनाविषयी, तुमच्या विरुद्ध दुष्ट कल्पना आहेत, तुमच्या विरुद्ध एकाच्या विरुद्ध दुसऱ्याच्या विरुद्ध बुरे विचार है, बुरी भावना है, तो परमेश्वर हमारे जीवन के अंदर कैसे काम करेगा? करू शकतो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये का? कधीच नाही प्रियांनो. त्यासाठी आम्हाला स्वतःला बदलायची गरज आहे. वचनही सांगतं, जर तुझ्या भावाविषयी तुझ्या मनामध्ये काही असेल तर पहिले जाऊन तू त्याला क्षमा माग आणि मग तू माझ्यापाशी ये, मी तुला आशीर्वादित करेल. हालेलुया. आपल्यामध्ये फुटी असणं, आपल्यामध्ये मतभेद असणं, आपल्यामध्ये भांडणं असणं, आपल्यामध्ये वाईट विचार असणे, एकमेकांची कधी एकमेकांच्या हा परिवार तो परिवार अशी बोलत नाही. ज्यावेळेस चर्च सुटतं, एकमेकांची सुधी घ्या, एकमेकांना भेटा, युनिटीमध्ये राहा, परमेश्वर तुम्हाला वाढवायला सुरुवात करेल. हालेलुया. युनिटीमध्ये राहणाऱ्यांविषयी परमेश्वर आनंद करतो आणि ज्यावेळेस तो आनंद तुमच्या जीवनामध्ये येतो, तो बहुगुणित होतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. मार्क शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन ना, वाचा पास्टर. मी आज तुम्हाला टीचिंग देते, मी तुम्हाला प्रीचिंग नाही करत आहे. वाचा. त्याचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी एका पक्षघाती मनुष्याची स्टोरी आहे आणि त्या स्टोरीमध्ये 4 लोक आहेत. जे 4 लोक कोण आहेत, त्यांचा उल्लेख काय आहे, त्या मनुष्याचे जो पक्षघाती मनुष्य आहे त्याचे ते काय लागतात, त्याचा कसलाही उल्लेख नाहीये. आणि या 4 लोकांनी हे ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त मोठे मोठे चमत्कार करत आहे, आजारी बरे होत आहेत, लंगडे चालत आहेत, आंधळे पाहत आहेत, बहिरे ऐकत आहेत आणि मेलेले जिवंत होत आहेत. मी खूप प्रयत्न करतोय मराठी बोलण्याचा. हालेलुया. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांनी या 4 लोकांनी ऐकल्या होत्या, त्यांनी हा विश्वास होता की आज जर या पक्षघाती मनुष्याला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापाशी जर नेलं तर हा मनुष्य बरा होईल. या 4 लोकांना जो विश्वास होता, या विश्वासाने
हे लोकांनी त्या बाजेवर पडलेल्या त्या पक्षघाती मनुष्याला घेतलं आणि येशू ख्रिस्ताकडे निघाले. ज्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये बसलेला होता, त्या घरामध्ये हे 4 लोक तिकडे घेऊन गेले. तिकडे खूप गर्दी होती आणि या 4 लोकांना येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचता येत नव्हतं. तिथं खूप गर्दी होती, खूप लोक त्या ठिकाणी जमले होते आणि खूप काही लोक असताना हे 4 लोक मेहनत करत होते, खूप कष्ट करत होते, कशा प्रकारे यांना या पक्षघाती मनुष्याला येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचवता येईल. आणि त्यांनी पाहिलं की कशाच प्रकारे या गर्दीतून आम्हाला येशू ख्रिस्तापाशी त्यांना पोहोचवता येत नाहीये. त्या चौघांनी, आता ह्या चौघांची क्षमता काय असेल? कोणी ताकदवर असू शकतो, कोणी ठेंगणा असू शकतो, कोणी लंबू असू शकतो, त्यांचा काही उल्लेख नाहीये. परंतु या 4 लोकांची वेगवेगळी क्षमता असेल, वेगवेगळ्या प्रकारचे 4 लोक असतील, परंतु हे एक विचाराने, एक मनाने त्या पक्षघाती मनुष्याला बाजेवर टाकून येशू ख्रिस्तापाशी नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा उद्देश फक्त एवढाच आहे की कशाही प्रकारे या मनुष्याला येशू ख्रिस्तापाशी पोहोचवायचंय, कारण येशू ख्रिस्ताजवळ ज्यावेळेस आपण याला पोहोचू त्यावेळेस हा बरा होईल. हा त्यांचं लक्ष होतं. आणि ह्या 4 लोकांनी पर्यायी नव्हता, कशा प्रकारे त्या येशू ख्रिस्त ज्या घरामध्ये बसले होते त्या घराचं छत त्यांनी खोललं. मराठीमध्ये काय म्हणता येईल? उस्तरून टाकलं. ठीक आहे, हालेलुया. उस छत को उखाडा, म्हणजे त्या तो जो त्यांचा, मराठीमध्ये तो शब्दच वेगळा आहे, तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय. छप्पर हालेलुया. एडिट करणार नंतर. हालेलुया, हालेलुया. त्या लोकांनी ते छप्पर ते खोललं, पूर्ण विस्कटलं, त्यांनी काढून टाकलं. हालेलुया. प्रयत्न करत राहील मी. हालेलुया. उस छत को उन्होंने खोला. किसी और का घर, किसी और के घर में प्रभु यीशु मसीह बैठे, किसी और के घर के छत पर वो चले गए और उस छत को उन्हें उखाड़ा और उखाड़ने की कोशिश की. जर तुमच्या मध्ये असा कोणतो 4 व्यक्ती जर तुम्ही असता आता या क्षणाला, तर तुम्ही दुसऱ्याचं घराचं छत तोडलं असतं का? लाथा पडल्या असत्या, लाठ्या पडल्या असत्या ना. यांना तो विचार नव्हता, आमचं काय होईल याचा विचार नव्हता त्यांना. त्यांच्या मनामध्ये अशी कुठली शंका नव्हती की आम्हाला जे करायचंय तेच आम्हाला करायचंय, आमचं काय होईल त्याची पर्वा नाही. आम्ही दुसऱ्याचं घर तोडतोय, दुसऱ्याची छत आम्ही उखडतोय, तोडतोय आणि त्याच्यातून आम्ही येशू ख्रिस्तासमोर त्या व्यक्तीसाठी रस्ता बनवत आहोत, याची पर्वा त्यांना नाहीये की त्या घराचा मालक आम्हाला काय म्हणेल. त्या व्यक्तीची काय परिस्थिती असेल मला माहित नाही हो. कदाचित असंही असेल की त्याचे घरचे त्याला बघत नसतील. त्या व्यक्तीची काय परिस्थिती आहे आम्हाला काही माहित नाही. त्या व्यक्तीचं काय विश्वास आहे का नाही मला माहित नाही. तो व्यक्ती येशू ख्रिस्ताला ओळखतही नाही आणि त्याला माहिती नाही की कुठं घेऊन चाललेत. परंतु हे 4 लोकांना माहिती आहे की आम्ही याला ख्रिस्तापाशी घेऊन चाललोय. हालेलुया. किती लोकांना झोप लागली? बोला हालेलुया. आमेन, 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 आमेन. आणि ज्या वेळेस हे गेले, आता हे 4 लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या 4 लोकांनी 2 लोक छतवर चढले असतील, 2 लोक खाली असतील, बाजेवर तो मनुष्य असेल, मी कल्पना करत आहे. रश्शी वगैरे बघितली असेल त्यांनी, किती प्रयत्न करत आहेत पाहत हे लोक. आणि 2 लोक वर ओढत असतील किंवा 2 लोक खालनं ती बाज ढकलत असतील. कशा प्रकारे किती कष्ट करून यांचं जे लक्ष आहे ते लक्ष ते पूर्ण करत आहेत. आणि त्यांनी ते वर त्याला चढवलं आणि त्यांनी रश्शीच्या सहारे त्यांना येशू ख्रिस्तापाशी त्याला सोडलं. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या 4 लोकांना पाहिलं वरती आणि काय म्हटलं? वाचा ते 5वं वचन. त्याचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. त्या 4 लोकांचा विश्वास पाहून, त्या पक्षघाती मनुष्याचा विश्वास पाहून नाही, तो 4 लोकांचा विश्वास पाहून परमेश्वर म्हणाला, हे पुत्र तेरे पाप की क्षमा हुई. हालेलुया. आणि तो बरा झाला. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला स्पर्श केला आणि तो ठीक झाला. कुणाचा विश्वास पाहून? त्या 4 लोकांचा विश्वास पाहून. मी आज तुम्हाला उत्साहित करू इच्छितो, तुम्ही तयार व्हा. मला माहित नाही तुमच्यापेक्षा किती असे लोक असतील, त्यांची काय क्षमता आहे, तुमची काय ताकद आहे हे तुम्हाला माहिती आहे.
पण जर तुमचं लक्ष एक असेल, तुमचा उद्देश एक असेल आणि तुमचं विजन एक असेल, तर तुम्ही अशक्य गोष्टीला पण शक्य करणारे लोक बनाल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या पाळकासाठी, तुमच्या सेविक दासदासी जे परमेश्वराने तुम्हाला दिले त्याच्यासाठी, जर या मंदिरासाठी ज्यावेळेस तुम्ही हे म्हणायला सुरुवात, बऱ्याच लोकांना काय माहिती आहे का, बऱ्याच लोकांना मी बघितलंय, हे माझं मंदिर, हे माझं चर्च आहे, हे म्हणायला पण लय अवघड जातं. हे माझे पास्टर आहेत, हे म्हणायला पण खूप अवघड जातं काही लोकांना. कारण त्यांनी मनाने कधीच स्वीकारच केलं नाही की माझे आत्मिक पिता आहेत, ही माझी आत्मिक माता आहे, आणि हे जे मंदिर आहे, ज्या ठिकाणी मी बसलोय, हे माझं चर्च आहे आणि मला याच्यासाठी झटायचंय. ज्यावेळेस तुमचं दर्शन, ज्यावेळेस तुम्ही त्या दर्शनला घेऊन चालताल, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताल, ज्यावेळेस तुम्ही युनिटीमध्ये येताल, ज्यावेळेस तुम्ही तुमचं लक्ष एक होईल, मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुम्हाला दिलेले दासदासी जे तुमचे आत्मिक आई वडील आहेत, परमेश्वर त्यांना वाढवायला सुरुवात करेल. हालेलुया. ज्यावेळेस तुमचं दर्शन एक होईल, ज्यावेळेस तुम्ही एक मनाचे होताल. त्या 4 लोकांची क्षमता वेगवेगळी होती, मला माहित नाही तुमची क्षमता काय आहे, पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण विचाराने, एक मनाने, एक जुटीने ज्यावेळेस प्रार्थना करताल, या 3 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही पाहताल की देव तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या सेवकाच्या जीवनामध्ये मोठं काम करायला चाललेलं आहे. या 3 दिवसामध्ये मी तुमच्यासाठी भविष्यवाणी करतो की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, या मंडळीमध्ये एक गुड न्यूज द्यायला चाललाय. हालेलुया. आमेन. आमेन. तुमचा आमेन खूप लहान आहे, मला असं वाटतं तुम्हाला आनंद नाही झाला. हालेलुया. हालेलुया. आणि मला माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे, तो माझ्या मुखचे शब्द कधीच खाली पडू देत नाही. हालेलुया. मी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भविष्यवाणी केली, ज्या ज्या ठिकाणी उद्याही तुम्ही एक मनाने ज्यावेळेस इथं प्रार्थना करताल, त्यावेळेस पहा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. बळा जरा कॅमेरा ऑफ कर. बंद बंद म्हणजे टोटल बंद, ऑफ. हालेलुया. हालेलुया. तुम्ही करा एक मनाने, एक चित्ताने, एक जीवाने, एक प्राणाने तुम्ही करायला सुरुवात करा. चेअर सोडून द्या, गुडघ्यावर या, गुडघ्यावर या, उभं राहा आणि प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्यासाठी मोठं मोठे काम करेल. हालेलुया. कारण मला विश्वास आहे माझ्या देवावर, ज्या देवाने मला वाढवलं, ज्या देवाने मी शून्य होतो, काहीच नव्हतो, माझी लायकी नव्हती, त्या परमेश्वराने, लोक मला तुच्छ म्हणायचे, पण त्या परमेश्वराने मला उंच केलं. तो परमेश्वर तुम्हालाही उंच करेल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. माझ्याकडे बोलण्यासाठी पुष्कळ काही आहे. आणि मला ज्यावेळेस तुमचे पाळक सांगत होते ना आता येताना, त्यावेळेस मी स्वतःला बघितलं त्यांच्यामध्ये की मी असंच, ज्यावेळेस कोण आलं ना, मी सांगितलं आज लोक कमी येतो, परंतु मी तुम्हाला सांगतो एक वेळेस येईल की तुम्हाला इथं मंडळी सांभाळायला परेशान होताल तुम्ही. त्याच्या चेअर लागल्यात नाही, डबल होत्या येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. लगातार प्रार्थनेमध्ये बनेन राहा. एक दर्शन, एक विजन घ्या आणि प्रार्थना करा. पहा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कसं काम करेल. पहा परमेश्वर तुम्हाला कसं उंच करेल. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. शैतानाचं सगळ्यात मोठं हतियार तेच आहे की तो फूट पाडतो. तो फूट पाडून मंडळीला खराब करतो. काय पाळक आम्हाला टाइमच देत नाही, पाळक आपल्याच तंद्रीत राहतो, पाळक आमच्या घरीच येत नाही, पाळक काही लोक महिना झाला माझ्या घरी नाही आला, असं मनामध्ये आणू नका. पाळका बरोबर राहा. देवाचा सेवक जो तुम्हाला दिलेला आहे परमेश्वराने, तो तुमचा सेवक आहे. तो तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहे. आणि जो सेवा करतो त्याला मेवा दिलाच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तयार व्हा, युनिटीमध्ये यायला तयार व्हा. ज्यावेळेस तुम्ही युनिटीमध्ये येताल, मी येईल पुढच्या ऑक्टोबरमध्ये, प्रयत्न राहील माझा तुम्हाला टाईम द्यायचा. आणि त्यावेळेस हे शुक्रवारच असेल आणि मी पाहाल इथे
तुम्ही पाहताल इथं चेअर भरलेल्या सगळ्या येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. मी जास्त काही बोलणार नाही आता. बस तुम्हाला मला जे शिकवायचं होतं आणि खूप कष्ट घेतलाय मी आज. हालेलुया. आणि मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे, माझा विश्वास आहे. आपण सर्वजण आता आपल्या पायांवर उभं राहूया. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आहे आज.